इयत्ता 9वी इंग्लिश त्यातला 1.2 द फन दे हॅड याची आज आपण चिटचॅट, इंग्लिश वर्कशॉप आणि ॲक्टिव्हिटीज सर्वच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आधी पाहूया आपण चिटचॅट 1. चिटचॅटमधला क्वेश्चन नंबर 1. व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल? तुमच्या स्कूलविषयी सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं? आन्सर: आय लाईक माय फ्रेंड्स द मोस्ट अबाउट माय स्कूल. मला सगळ्यात जास्त माझे मित्र आवडतात. 2. डू यू थिंक स्कूल इज फन? तुम्हाला वाटतं का की शाळा गमतीदार आहे, शाळेत मजा आहे? आन्सर: येस, आय थिंक स्कूल इज फन बट समटाईम्स व्हेन देअर्स टू मच स्टडी इट गेट्स बोरिंग. मला वाटतं की शाळा गमतीदार आहे, मजेदार आहे, पण जेव्हा शाळेमध्ये खूप स्टडी घेतात, प्रमाणापेक्षा जास्त अभ्यास देतात, तेव्हा मला ते बोरिंग वाटतं. 3. विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक? स्कूलमधला कोणता पार्ट आहे असा की तो तुम्हाला आवडत नाही? आन्सर: वेन देअर्स टू मच होमवर्क आय डोंट लाईक दॅट आयदर. जेव्हा खूप जास्त होमवर्क देतात तेव्हा मला ते आवडत नाही. 4. हाऊ ऑफन शूड द टीचर गिव यू अ टेस्ट? तुम्हाला टीचरने किती वेळा टेस्ट दिल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आन्सर: ऑनेस्टली नॉट टू ऑफन. खरं सांगायचं तर अनेक वेळा द्यायला नाही पाहिजे. क्लासिफाय त्यामधला फर्स्ट क्वेश्चन. लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द अप्रोप्रिएट कॉलम्स. खाली काही वर्ड दिलेले आहेत, ते योग्य कॉलममध्ये लिहायचे आहेत. 3 कॉलम दिले आहेत: एन्शियंट, मॉडर्न आणि फ्युचरिस्टिक. या 3 कॉलममध्ये ते दिलेले शब्द लिहायचे आहेत. एन्शियंटमध्ये कुठले कुठले शब्द येतात ते आपण पाहूया. नंतर मॉडर्नमध्ये आपण बायसिकलच्या पुढचे शब्द घेतलेले आहेत, बायसिकलच्या पुढचे जे इन्व्हेन्शन झाले आहेत ते. आणि फ्युचरिस्टिकमध्ये कुठले शब्द येतात ते आपण पाहूया. आधी आपण पाहूया एन्शियंटमध्ये. अर्थन स्टो म्हणजे मातीची चूल. टांगा, टांगा आपल्याला माहिती आहे. हॉर्स ड्रॉन कॅरेजेस म्हणजे घोडागाडी. बुक्स पुस्तके. अम्ब्रेलाज छत्र्या. ॲक्सेस म्हणजे कुऱ्हाडी. मोर्टार अँड पेस्टल म्हणजे उखळ आणि मुसळ. बुलक कार्ट्स म्हणजे बैलगाड्या. व्हील्स, व्हील्स म्हणजे चाके, चाकाचा शोध पण प्राचीनच आहे. ग्रामर भाषेचं व्याकरण हे सुद्धा प्राचीनच आहे. नंतर मॉडर्नमध्ये बायसिकल्स, टेलिफोन्स, ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स, कॉम्प्युटर्स, टार रोड्स, टार रोड्स म्हणजे डांबरी रस्ते. फ्लॉपी डिस्क, शिप्स, व्हॅक्यूम क्लीनर, इलेक्ट्रिक लॅम्प्स, एअर कंडिशनर्स, मायक्रोबायोलॉजी, बुलेट ट्रेन्स, रोबोट्स, टेलिव्हिजन्स, विंड मिल्स म्हणजे पवनचक्क्या, अर्थ मूवर्स ब्रुशेस, मोबाईल फोन्स, नोटबुक्स, बॉल पेन्स, वॉटर ऑन टॅप, कॅन्डल्स, एरोप्लेन्स. आणखीनही या कॉलममध्ये शब्द आहेत, राहिलेले आपण इथे लिहिले आहेत. कॅमेराज, हेडफोन्स, टेस्ट म्हणजे चाचण्या, स्कूल्स, होमवर्क्स, सोलार लॅम्प, फॅन्स आणि जिओग्राफी. एवढं आपलं मॉडर्न या कॉलममध्ये येतं. आता आपण पाहूया फ्युचरिस्टिक कॉलममधले शब्द. फ्युचरिस्टिकमध्ये फ्लाइंग कार्स आणि स्पेसशिप यांचा शोध अजून लागलेला नाही, म्हणून याचा आपण समावेश फ्युचरिस्टिक कॉलममध्ये केला आहे. पुढे आहे इंग्लिश वर्कशॉप त्यातला क्वेश्चन फर्स्ट. यूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स. ए. वेअर डिड यू फाइंड इट? आन्सर: डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि क्वेश्चन मार्क येईल. हे कुणीतरी म्हटलेलं वाक्य आहे म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमा, आणि हा एक क्वेश्चन आहे म्हणून क्वेश्चन मार्क. बी. व्हॉट्स इट अबाउट? हा एक क्वेश्चन आहे म्हणून क्वेश्चन मार्क, आणि हे कुणाच्या तरी तोंडचं कुणीतरी म्हटलेलं वाक्य आहे म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमा. सी. दे हॅड अ टीचर. हे एक वाक्य आहे विधानार्थी ॲसर्टिव्ह सेंटेन्स, म्हणून याच्यानंतर फुल स्टॉप आणि इन्व्हर्टेड कॉमामध्ये, कारण ते सुद्धा कुणाच्या तरी तोंडचं वाक्य आहे, कुणीतरी म्हटलेलं वाक्य आहे म्हणून.
डी हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. याच्यानंतर हा एक क्वेश्चन आहे म्हणून क्वेश्चन मार्क आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा, कारण हे सुद्धा कोणीतरी म्हटलेलं आहे, पाठामध्ये हे कोणीतरी म्हटलेलं आहे. ई शुअर इफ दे वेअर द सेम एज. हे सुद्धा ॲसर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य आहे म्हणून फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा. शुअरच्या नंतर कॉमा दिलेला आहे, इथे फक्त डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि फुल स्टॉप येईल, कारण हे कुणाच्या तरी तोंडचं वाक्य आहे आणि विधानार्थी वाक्य आहे म्हणून फुल स्टॉप. सेकंड क्वेश्चन, द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅव ॲन अनयुज्युअल मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. राईट व्हॉट दीज सेंटेन्सेस वुड मीन टुडे अँड व्हॉट दे मीन इन कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. खाली काही वाक्य दिले आहेत, त्यांचा आजच्या काळातला अर्थ काय आहे आणि स्टोरीच्या संदर्भातला अर्थ काय आहे, स्टोरीमध्ये ते आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अर्थ काय आहे हे आपल्याला लिहायचं आहे. ए शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. मीनिंग टुडे, आजचा अर्थ शी हॅड बीन होपिंग दे वुड ऑफिशियली डिसमिस द टीचर फ्रॉम हिज जॉब फॉर एव्हर. मीनिंग इन कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी, she had been hoping they would remove the teacher from the screen permanently. B. They had taken Tommy's teacher away for nearly a month. Answer. Meaning today, they had suspended Tommy's teacher for nearly 1 month. Meaning in the context of the story, they had stopped screening Tommy's teacher of nearly a month. See, it wasn't a regular teacher, it was a man. Answer. Meaning today, it wasn't the teacher who regularly did the teaching work in school, it was some person who taught the students. Meaning in the context of the story, it was the mechanical teacher who gave lesson to student on screen regularly. D. How could a man be a teacher? Answer. Meaning today, this question is meaningless in these days because teaching work is always done by some person, male teacher or female teacher. Meaning in the context of story, they had the mechanical teacher and they didn't expect a man in place of the mechanical teacher. E. A teacher has to be adjusted to fill the mind of each boy and girl it teaches. Answer. Meaning today, the teacher has to deal with the students according to the need of the whole class and use a suitable method of teaching. Meaning in the context of the story, the mechanical teacher has to be repaired and made suitable according to the need of individual student or the subject taught. Third question आहे, write words related to the following words, at least 10 words each. खाली जे शब्द दिले आहेत बुक, स्कूल आणि फॅमिली याविषयी आपल्याला 10 शब्द ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 10 शब्द तरी लिहायचे आहेत. बुकविषयी आपण 10 शब्द लिहिले आहेत, कोर्स, पेजेस, नॉलेज, नॉवेल, स्टुडंट, इन्फॉर्मेशन, लेसन, बुक सेलर, बुक डेपो आणि ऑथर. स्कूलविषयी आपण शब्द लिहिले आहेत, टीचर, स्टडी, बुक्स, एज्युकेशन, ॲक्टिव्हिटीज, टीचर्स रूम, होमवर्क, प्रिन्सिपल, क्लासेस, प्लेग्राउंड. नंतर फॅमिलीविषयी आपण शब्द लिहिले आहेत, प्राईड, डॉटर, होम, स्मॉल, ग्रँडफादर, जॉईंट, अंकल, लव, पॅरेंट्स, सन. फोर्थ क्वेश्चन आहे, डिस्कस हाऊ वूड यू लाईक टू लर्न फ्रॉम अ ह्युमन टीचर ऑर अ मेकॅनिकल टीचर. प्रेझेंट युअर आर्ग्युमेंट्स इन द फॉर्म ऑफ अ चॅट. डिस्कस म्हणजे चर्चा करायची आहे. हाऊ वूड यू लाईक टू लर्न, तुम्हाला कसं शिकायला आवडेल, कुणाकडून शिकायला आवडेल. फ्रॉम अ ह्युमन टीचरकडून की मेकॅनिकल टीचरकडून. आणि मग ते मुद्दे आपण खाली दिलेल्या कॉलम्समध्ये लिहायचे आहेत. प्रेझेंट युअर आर्ग्युमेंट्स इन द फॉर्म ऑफ द चार्ट. खाली चार्ट दिला आहे, ह्युमन टीचर, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस अशा प्रकारे ते आपण चर्चा केलेले मुद्दे लिहायचे आहेत.
आता ह्युमन टीचरचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण पाहूया. ॲडव्हान्टेजेस, इमोशनल इंटेलिजन्समध्ये पहा, टीचर कॅन अंडरस्टँड अँड रिस्पॉन्स टू स्टुडंट्स फिलिंग्स. 2. क्रिएटिव्हिटी अँड इन्स्पिरेशन, टीचर ब्रिंग क्रिएटिव्हिटी टू द क्लासरूम. पर्सनलाइज गायडन्स, फॉस्टरिंग सोशल अँड इमोशनल डेव्हलपमेंट. आता डिसॲडव्हान्टेजेस पाहूया. इमोशनल फॅक्टर्स पहा कसा परिणाम करतो टीचर्सवर. पर्सनल इश्यू, ट्रेस कॅन अफेक्ट अ टीचर्स परफॉर्मन्स, टीचरच्या परफॉर्मन्सवर त्याचे पर्सनल इश्यू आणि ट्रेस परिणाम करतो. लिमिटेड नॉलेज इन स्पेसिफिक एरियाज. वर्कलोड अँड नॉन टीचिंग टास्क, टीचर मे नॉट ऑलवेज बी अवेलेबल, टीचर्स मशीनसारखे कधीही अवेलेबल नसतात. हे आहेत डिसॲडव्हान्टेजेस. नंतर लिहायचे आहेत आपल्याला मेकॅनिकल टीचरचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेस पाहूया. अवेलेबिलिटी, टीचर इज अवेलेबल एनी टाईम अँड एनीवेअर. वास्ट नॉलेज बेस, reduced human error. Disadvantages, lack of personal interaction, technical issues, absence of social development. हे आहेत disadvantages. Question number 5. Rewrite the following using complete words of contracted forms. A. When yours through. Answer, when you are through. Yours काय होईल? You are. B. And it's good plenty more. Answer, and it's होईल it is good for plenty more. C. I wouldn't throw it away. Answer, I would not. Wouldn't होईल would not throw it away. D. She hadn't seen as many telebooks. Answer, she hadn't होईल had not seen as many telebooks. Had not. E. What's it about? Answer, what's होईल what is. What is it about? F. I've slowed it up. I've होईल I have slowed it up. G. I don't know. Answer, don't होईल do not. I do not know. H. It wasn't a regular teacher. Wasn't होईल was not. Answer, it was not a regular teacher. Question number 6. Underline the words and choose the correct option from the brackets. A मधला 1. Margie even wrote about it. वर्ब या वाक्यातल्या वर्बला अंडरलाईन करायची आणि ते प्रेझेंट टेन्स मधले का पास्ट टेन्स मधले सांगायचं आहे. वर्ब आहे रोट आणि ते आहे पास्ट टेन्स मधलं. सेकंड, टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक. यातलं वर्ब आहे फाउंड आणि ते आहे पास्ट टेन्स मधलं. थर्ड, माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. वर्ब आहे नोज आणि ते आहे प्रेझेंट टेन्समध्ये. त्यामधला बी आहे त्यातला 1. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. यात वर्बला अंडरलाईन करायची आहे आणि ते सिंग्युलर आहे की प्युरल ते सांगायचं आहे. यात वर्ब आहे वॉज आणि ते आहे सिंग्युलर. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. वर्ब आहे इज आणि ते आहे सिंग्युलर. अँड द टीचर वेअर पीपल. यातलं वेअर हे वर्ब आहे आणि ते प्युरल आहे. टीचर्स अनेक टीचर्ससाठी वापरले म्हणून ते प्युरल आहे. वेअर हे प्युरल वर्ब आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे ॲक्टिव्हिटी ऑनलाईन शॉपिंग संदर्भात. बी त्यातला ए जो आहे तो ओरल वर्क आहे. बी राईट in a step-by-step manner how Tejaswini and Santosh bought a gift for Didi online.
Answer: they signed up and created their account on internet. Then they selected the gift of their choice for the given categories. They added the gift to the cart and paid the total amount via online banking. When the gift was delivered to them, they checked and ensured that the gift was genuine. सातव्यामधला सी आहे, लुक ॲट द अबाव वेब पेज अँड टेल. बुकमध्ये एक वेब पेज दिला आहे आणि त्याच्या संदर्भात खाली क्वेश्चन आहेत ते आपल्याला त्याचे आन्सर सांगायचे आहेत. द नेम ऑफ द वेबसाईट, वेबसाईटचं नाव आहे www.chalashikuya.com. व्हॉट वी कॅन बाय देअर, आपण तिथे काय काय घेऊ शकतो. आन्सर: वी कॅन बाय बुक्स, एज्युकेशनल टॉयज, स्टेशनरी, ई लर्निंग. थर्ड, द ऑफर ऑन पोस्टर कलर, पोस्टल कलरवर काय ऑफर आहे. अ पेंट ब्रश फ्री. आन्सर आहे अ पेंट ब्रश फ्री. 7 मधला ई आहे, सपोज वन ऑफ युअर पॅरेंट्स or an older relative want to know about online shopping and you are explaining how to do it. Write a conversation between you and your parents relative about it. Answer: a conversation about online shopping between mother and me. मदर आणि माझ्यामध्ये झालेलं कॉन्व्हर्सेशन मी इथं लिहिलं आहे. Mother: son, I need to buy sari. I wish to try online shopping but I don't know the process. Me: don't worry mother, I am here. I am there to help you. Let's sign up first. Mother: I suppose it's quite complicated. Me: not at all. Mother: now go on the search bar and type sari whichever you need. Mother: these seems nice and are in my budget. Me: then add them to the cart. Now we have ordered the sari. They will deliver you product within 10 days. Mother: very good. It's very simple, isn't it? Me: sure it is. Now, do you want to pay via net banking, credit card or cash on delivery? Mother: I prefer cash on delivery. Me: okay, we are done here. We can track our order to find where your sari had reached. Mother: that's very impressive. Thank you son. Me: it's my pleasure. Mother. 7 मधला एफ आहे, फॉर्म पेयर्स. डिस्कस द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ऑनलाईन शॉपिंग अँड फिल द फॉलोइंग टेबल. जोड्या बनवायच्या, चर्चा करायची आहे फायदे आणि तोटे कशाचे, ऑनलाईन शॉपिंगचे, आणि खालचा टेबल पूर्ण करायचा आहे. ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत इथे. एक आपल्याला लिहून दिलं आहे, टाईम सेविंग, आणि इकडे डिले इन डिलिव्हरी. खालचे आपल्याला लिहायचे आहेत. आपण लिहिले इथं वाईल्ड कन्सेशनल, चीप कन्सेशनल, क्विक पेमेंट्स. हे आहेत ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस पाहूया. डिले इन डिलिव्हरी, रिक्वायर्ड इंटरनेट कनेक्शन, क्वालिटी अँड कंडिशन ऑफ प्रोडक्ट अनसर्टन, डिलिव्हरी अँड शिपिंग चार्जेस आर एक्सपेन्सिव्ह. एफ मधलाच खाली क्वेश्चन आहे, राईट अ पॅराग्राफ ऑन ऑनलाईन शॉपिंग यूजिंग द पॉइंट इन द अबाव टेबल. आन्सर: ऑनलाईन शॉपिंग इज convenient, time saving and
offering many choices at good prices. It's easy to find what you want with filters and pay quickly. However, delivery can be slow. You need internet and you can't check product quality beforehand. Also, shipping cost can be high.